श्रेया इंटेलिजंट अकॅडमी सर्च परीक्षा 2025 इयत्ता पहिली उत्तरपत्रिका परीक्षा दिनांक 23/2/2025 वार रविवार। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ओम दशरथे परत तुम्हा सर्वांचं माझ्या ओम्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो। नुकत्याच काल रविवारी दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या श्रेया इंटेलिजंट अकॅडमी सर्च परीक्षा या परीक्षेचा पेपर प्रश्नपत्रिका आपण पाहिलेली आहे। तरी त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि विद्यार्थ्यांनी सोडवलेले प्रश्न योग्य आहेत का हे तपासण्यासाठी मी आज छोट्या व्हिडिओद्वारे आपल्यासमोर प्रश्नांची उत्तरे सांगत आहेत, ज्यावरून आपण आपल्या विद्यार्थ्यांचा गुणांचा तर्क लावू शकता। तर बघा, इयत्ता पहिलीसाठी एकूण 50 प्रश्न असतात आणि त्यासाठी 100 गुण असतात, म्हणजे एका प्रश्नासाठी 2 गुण आणि वेळ 1 तास असतो। बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी खूप छान पेपर सोडवले असतील आणि त्या सोडवलेल्या प्रश्नावरून त्यांचा निकाल 100% व्यवस्थित लागेल अशी अपेक्षा बाळगतो। तर उमेदवारांनी म्हणजेच विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रश्न सोडवलेले आहेत। तरी आपण आता वेळ न घालवता प्रश्नाची उत्तराकडे वळूयात। तर पहिला प्रश्न असा आहे, खालीलपैकी समानार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा। आता एक लक्षात घ्यायचे, अयोग्य विचारले, अयोग्य म्हणजे चुकीची म्हटले, चुकीची, अयोग्य म्हणजे चुकीची। मग बघा, वदन वंदन हे आलेली आहे का? बरोबर नाही, वदन वंदन नाही। त्यानंतर बघा, आनंद तोष बरोबर आहे, आनंद मोद तोष हे समानार्थी शब्द आहेत। झाड वृक्ष हे देखील समानार्थी आहेत। जादू किमया हे देखील समानार्थी शब्द आहेत। तर अयोग्य जोडी ओळखायला सांगितलं होतं आणि ते 1 नंबरला आहे वदन वंदन। आता बघा, वदन म्हणजे तोंड किंवा मुख आणि वंदन म्हणजे नमस्कार असा त्याचा अर्थ होतो आणि अयोग्य जोडी ओळखायला सांगितलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे। प्रश्न क्रमांक 2, मध या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा। मध, आता मध म्हणजे नेमकं काय आपल्याला समानार्थी विचारले। साखर, साखर होईल का? नाही। मकरंद बरोबर आहे, मध आणि मकरंद याचं उत्तर आहे मकरंद। आणि मध गोड पोळी हे होत नाही, गोड हे विशेषण आहे, समानार्थी शब्द विचारलाय, मध म्हणजे मकरंद, मकरंद म्हणजे मध असा त्याचा अर्थ होतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे। प्रश्न क्रमांक 3, चूक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा। आता विरुद्धार्थी विचारलाय चूक या शब्दाचा, चुका होईल का? नाही। चूक एकवचन, चुका अनेक वचन, त्यामुळे ते होणार नाही। बेचूक होईल का? नाही। चूक बिनचूक होते, पर्याय क्रमांक 3, चूक बिनचूक, चुकीचा होईल का? नाही। चूक चुका बेचूक चुकीचा हे होत नाही, पर्याय क्रमांक 3 बिनचूक हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न 4, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी शोधा। अयोग्य विचारले, अयोग्य म्हणजे काय? चुकीची। मग चुकीची जोडी शोधायची। तर बघा, इथे काय म्हटलंय, सुरुवात शेवट, सुरुवात शेवट विरुद्धार्थी शब्द आहे का? आहे, बरोबर आहे। आपण म्हणतो एखाद्या कामाची सुरुवात झालेली आहे आणि एखादे काम शेवटास गेलेले, शेवटास म्हणजे संपलेलं आहे, एकदम बरोबर आहे। दुसरं, दाट आणि घन। आता बघा, दाट म्हणजे काय म्हणता येईल त्याला आपण? भरपूर सारा, आणि घन म्हणजे देखील काय होईल आपलं? भरपूर सारं। मग घन दाट हे शब्द कसे वाटतात तुम्हाला? घन दाट म्हणजे जवळपास समानार्थी शब्द आहेत, म्हणून हे त्याचं उत्तर येते। आपल्याला विचारले अयोग्य जोडी, तर दाट आणि घन हे सारखंच होते। मालक नोकर हे विरुद्धार्थी आहे, बरोबर। जवाब सवाल हे देखील विरुद्धार्थी आहे आणि सुरुवात शेवट हे देखील विरुद्धार्थी आहे। मग विरुद्धार्थी नसलेली म्हणजेच चुकीची जोडी कोणती? तर दाट आणि घन हे दोन्ही पण समानार्थी शब्द होत आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 5 पाहायचा आहे आपल्याला। प्रश्न 5, खालीलपैकी चुकीचा जोड शब्द। आता जोड शब्द विचारला, चुकीचा जोड शब्द कोणता आहे ते सांगायचे। तर चला बघा, काय म्हटलंय, काट कसर, सुरुवात, देव घेव, माय माऊली। आपण जर शब्दार्थ पाठ केले असतील, म्हणजेच जोड शब्द असतील, समानार्थी असतील, विरुद्धार्थी असतील, शब्दसमूह असतील, हे जर पाठ केलं असेल तर 100% त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे। तर बघा, माय माऊली 100% होते, हा जोड शब्द आहे।
देवघेव हे देखील जोड शब्द आहे. काटकसर हा देखील जोड शब्द आहे. याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2 सुरुवात. हे होत नाही, हा चुकीचा शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. प्रश्न 6वा, आसोलाचा खेळ करणारा. बघा, आसोलाचा खेळ कोण करतो? मदारी येईल का? नाही. मदारी म्हणजे माकडांचा खेळ करणारा. मग जादूगार कोण? जादू दाखवणारा. मग जर आपल्याला आसोलाचा खेळ करणारा कोण असेल तर तो असतो दरवेशी. डोंबारी नसतो. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न पहा. जसे वाघाची डरकाळी तसे घुबडाचे. बघा, आता आरवते कोण? कोंबडा आरवतो. कोण आरवतो? कोंबडा आरवतो. कोंबड्याच्या आवाजाला आरवणे म्हणतात. आता घुबडाचा आवाज काय? मग घुबडा म्हणजे घुबड कसं करते? घू घू सारखा त्याचा आवाज येतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 ही त्याचं उत्तर आहे. कबुतराचे घुमणे येते आणि कोकिळीची कुहू कुहू येते, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या 7व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. जसे वाघाची डरकाळी तसे घुबडाचे घू घू. प्रश्न 8वा, खालीलपैकी समूहदर्शक शब्दाची चुकीची जोडी शोधा. बघा, समूहदर्शक म्हणले, आता तुम्ही समूहदर्शक वाचले असाल. साधूंचा जथ्था असतो, बरोबर आहे. त्यानंतर बघा, साधूंचा जथ्था असतो. गवताचा भारा हे पण असतो. गवताचा भारा पण असतो. पक्ष्यांचा थवा असतो ना, पक्षी आकाशामध्ये उडतात, त्यांच्या थवेच उडतात, म्हणून ते पण आहे. मग इथं चुकीचं म्हणले तर खेळाडूंचा गट येत नाही, खेळाडूंचा येतो संघ. मग आपण म्हणतो ना कबड्डीचा संघ, खो खोचा संघ, क्रिकेटचा संघ, म्हणून याचं पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. का इथं खेळाडूंचा गट सांगितलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर येते. 9वा प्रश्न, जसे चिमणीचे घरटे तसे सिंहाची. बघा, चिमणीचे घरटे तसे सिंहाची म्हणजे थोडक्यात काय? चिमणी घरट्यात राहते तर सिंह कुठं राहतो? पिंजऱ्यात राहतो का बरं सिंह? नाही, पिंजऱ्यात पोपट असतो. त्यानंतर बघा, जंगलात राहतो का सिंह? बरोबर आहे, जंगलात राहतो. पण सरास जर आपण पाहिलं सिंह कुठं राहतो तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे गुहा. जर घरदर्शक म्हणलं सिंह कुठं राहतो तर सिंहाची गुहा असते, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आता छावा कोणाचा? बघा, आत्ताच रिलीज पिक्चर झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाला म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांना छावा म्हणतात, बरोबर आहे. मग छावा कोणाचा असतो? वाघाचा असतो का? नाही, वाघाचा बच्चा किंवा बछडा असतो. याचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. वाघाचा काय असते? बच्चा किंवा बछडा. तर छावा कोणाचा असतो? मग सिंहाचा. बघा, या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2 सिंह. आता विचारले 11वा प्रश्न, 79 ही संख्या अंकात कशी लिहाल? जर तुम्हाला 1-2 पाठ असतील 100 पर्यंत, 1 पासून 100 पर्यंत उजळणी जर पाठ असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. 79 म्हणजे किती? आता बघा, 71 ते 80 पाड्यामध्ये 80 शेवटी येतो आणि 80च्या अगोदरची जी संख्या आहे त्याला म्हणतात 79, ज्याला आपण 7वर 9 म्हणूयात. कोणत्या पर्यायामध्ये आहे बघा बरं? 1 मध्ये 69, 2 मध्ये 89, तर 3 मध्ये 79 त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आणि शेवटचा प्रश्न 12वा, बघा, खालीलपैकी योग्य जोडी शोधा. बघा, 1 नंबरला आहे 15, त्याचं दिलं 51. 2 नंबरला आहे 67 आणि जे की अक्षरात आणि अंकात दोन्हीकडे सारखीच आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं. 3 नंबरला 85 दिले अक्षरात, अंकात दिले 95 आणि 4 नंबरला 29 दिले अक्षरामध्ये आणि 39 दिले अंकामध्ये, म्हणून हे दोन्ही पर्याय चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथं मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 13, 76 ही संख्या शब्दात कशी लिहाल? बघा, पहिल्याच्यात दिली 86 होईल का? नाही, कारण 86 या पद्धतीचे असतात. 2 नंबरला विचारले 76 आणि जी की अंकात आणि अक्षरात करेक्ट संख्या दिलेली आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. सर्वांनी आपापला पेपर व्यवस्थित चेक करून घ्या, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये येईल. आपल्याला संभाव्य उत्तरसूची असं त्याला म्हणता येईल. 35 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? बघा, 25, 1 नंबरचा पर्याय 25, 2 नंबरचा आहे 45 आणि 3 नंबरचं दिलं आहे 35, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. नंतर सांगितले 9 दशक व 7 एकक म्हणजे किती? बघा, आता आपण काय करूया, थोडंसं सोडून घेऊयात. बघा, लक्ष द्या सर्वांनी, थोडंसं इरेज करतो जेणेकरून आपल्याला जागा मिळेल. बघा काय म्हटलं आहे, 9 दशक व 7 एकक म्हणजे किती? बघा, आता 9 दशक आणि 7 एकक, एकक स्थानी 7 आणि दशक स्थानी 9 दिली. तर तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीनं गणित जर सोडवलेला असेल तर एकक स्थानी जो अंक असतो तो जशाला तसा असतो, म्हणजे 7ला 7 येणार. आणि दशक स्थान, बघा, दशक म्हणजे 10 आणि
दशकच्या ठिकाणी एक शून्य वाढवला जातो, म्हणजे 9 ही संख्या असल्या कारणानं इथं आपल्याला काय येईल 90. बघा, एक दशक बरोबर 10, तर इथं 9 दशक दिले. 9 दशक म्हणजे 90. मग आता जर तुम्ही विचार केला 9 दशक व 7 एकक म्हणजे किती, म्हणजे 90 आणि 7 इथं विचारलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर येते 90 आणि 7 97, जे की पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला याचं उत्तर मिळालेलं आहे. चला परत एकदा थोडंसं इरेज करेल, जेणेकरून पुढचं प्रश्नाचं उत्तर आपल्याला सोल्युशन करता येईल त्याचं. नंतरचा प्रश्न बघा, 6 वर 3 63. आता याचं पण आपल्याला काय करायचं आहे, एकक आणि दशक याच्यामध्ये मांडणी करायची. आता सांगितले त्याच पद्धतीनं बघा, सुरुवात अशी असते, एकक हा अंक उजव्या साईडला असतो, दशक हा अंक त्याच्या डाव्या साईडला असतो, शतक हा अंक त्याच्यासुद्धा डावीकडे असतो. पण इथं आपल्याला शतक दिलेलं नाही, एकक आणि दशकच दिलेलं आहे, त्यामुळे आपण एकक आणि दशकचाच विचार करूयात. बघा सर्वांनी लक्ष द्या सर्वांनी. जर इथं काय म्हणले, आपण काय करूयात, एकक खाली जो अंक आहे तो मांडूयात, 3 मांडला, आणि दशक स्थानी 6 आहे, आपण तो काय करूयात 6 मांडूयात. आता याच्यावर आपल्याला ओळख होईल. बघा आपण याला काय म्हणूयात, 6 दशक 3 एकक. 6 दशक 3 एकक, कारण की दशक स्थानी 6 आहेत, एकक स्थानी 3 आहेत. मग कुठं कुठं उत्तर आहे बघा बरं, 6 दशक 6 एकक, पर्याय क्रमांक 1 चुकलेला आहे. दुसरा आहे 6 एकक 3 दशक, हा देखील चुकलेला आहे. तिसरा बघा 6 दशक 3 एकक, जे की पर्याय क्रमांक करेक्ट आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथं मिळते. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. तोपर्यंत त्याला मी इरेज करून घेईल, जेणेकरून सर्वांना आपल्याला सांगता येईल समजून मला. पुढचा प्रश्न 17वा प्रश्न बघा, इथं दिले चौरस आणि बाजूला दिले 4. बघा खालीलपैकी कोणता अंक चौकोनाच्या ठिकाणी किंवा चौरसाच्या जागी ठेवला तर ती लहान संख्या तयार होते. आता पर्याय म्हणून पाहूयात. बघा इथे 4 मांडूयात, त्याच्यानंतर इथे 6 मांडूयात, त्यानंतर इथं किती मांडायचे आपल्याला 3 मांडायचे आहेत, आणि इथं मांडायचे 7. आता काय म्हटलं आपल्याला की चौकोनाच्या किंवा चौरसाच्या जागेत ठेवला तर ती लहान संख्या तयार होते. आता काय करूयात, एकक स्थानचा अंक जसा तसा प्रत्येक अंकाच्या समोर लिहूयात. बघा इथं लिहिला, इथं झाली 44, इथं झाली 64, इथं झाली 34, आणि इथं झाली 74. मग काय म्हटलं आपल्याला, चौकोनाच्या जागी ठेवला तर ती लहान संख्या तयार होते. बघा 44 मोठी आहे, 64 पण मोठी आहे, 74 देखील मोठी आहे. या पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येते, जे की याचं उत्तर आलं 34. म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये 3 हा अंक जर 4च्या दशक स्थानी ठेवला, म्हणजे 4 हा एकक स्थानी आहे, दशक स्थानी म्हणजे चौरसाच्या ठिकाणी जर आपण 3 ठेवला तर त्या प्रश्नाचं उत्तर येते 34. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर येते, कारण 34 ही सर्वातील छोटी संख्या आपल्याला तयार झालेली मिळते. चला परत एकदा इरेज करतोय. बघा आता काय म्हटलं, पुढचा प्रश्न बघा, इथं सांगितलंय 42, 47, 25, 26, 18 या गटामध्ये किती समसंख्या आहेत. तुम्ही जर समसंख्येची व्याख्या वाचली असाल तर तुम्हाला असं लक्षात येईल की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात, त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात. तर आपण चेक करूयात कोणत्या कोणत्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक आपल्याला मिळालेले आहेत. तर बघा इथं 18ला एकक स्थानी 8 मिळतोय, 26ला एकक स्थानी 6 मिळतोय, त्यानंतर 42ला एकक स्थानी 2 मिळतोय. तर आपण संख्या जर मोजल्या तर आपल्याला 3 संख्या इथे मिळालेल्या आहेत. एक म्हणजे 42, 2 नंबरला 26 आणि 3 नंबरला 18, म्हणजे पर्याय क्रमांक 4 इथं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. कोणतंही गणित जर तुम्हाला विचारलं त्यासाठी तुम्हाला जो कच्चा भाग दिलेला असतो क्वेश्चन पेपरवर, किंवा आपण आन्सर की सोडवत असताना OMR शीटवर जेव्हा आपण 1, 2, 3, 4 अंक लिहितो त्यावेळेस तुम्ही एखादा कच्चा कागद घेऊन तिथं असे मी ज्या पद्धतीने तुम्हाला सोडून दाखवतो त्या पद्धतीनं सोडून जर पाहिलात तर 100% त्याचं उत्तर तुम्हाला तिथंच मिळणार आहे. प्रश्न 19वा, खालीलपैकी विषम संख्या कोणती. आता बघा जशी समसंख्येची व्याख्या आहे तशी विषम संख्येची व्याख्या आहे, पण विषम संख्येची थोडीशी उलट आहे. काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक येतात त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. चला पाहूयात खालीपैकी विषम संख्या कोणती विचारलेला आहे. बघा इथं एकक स्थानी 9 आहेत, इथं 6 आहेत, इथं 8 आहेत, इथं 2 आहेत, म्हणजे ही समसंख्या आहे, ही समसंख्या आहे, ही देखील समसंख्या आहे. पर्याय क्रमांक 1 89 ही काय आहे, विषम संख्या आहे. म्हणून आपण पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर सांगितलेलं आहे. प्रश्न 20वा त्यामध्ये काय सांगितलं बघा. प्रश्न 20 मध्ये काय सांगितलेलं तुम्हाला, 42 अधिक 27 सोपं आहे, बेरीज आहे.
एकाखाली एक अंक मांडा, 42 अधिक 27 आणि याची बेरीज करून बघा. बघा 7 आणि 2 9, 4 आणि 2 6. बघा 69 मिळालं. कुठे आहे बघा बरं. 1 नंबरला आहे 67, 2 नंबरला 79, 3 नंबरला 96 आणि 4 नंबरला बघा 69. मग आपलं किती नंबरचं उत्तर असेल बरं. 4 नंबरचं. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे. चला आता आपण करूया पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. चला तर पुढचा 21वा प्रश्न असा आहे. 57 वजा चौरस बरोबर 45 तर चौरस बरोबर काय. बघा हा प्रश्न सोडवणं खूप सोपं असतं, पण आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. काय म्हटलं बघा, मी थोडंसं झूम करतो जेणेकरून तुम्हाला हे दिसेल, कारण की यामध्ये थोडे छोटे अक्षर दिसत आहे, परत तुम्हाला समजणार नाही आहे. चला आपण काय करूया, थोडंसं झूम करून घेऊ जेणेकरून तुमच्या प्रश्न आणि उत्तरं या दोघांचं थोडंसं साम्य तुमच्या लक्षात येईल, थोडंसं समजेल. चला आपण काय करूया, चेक करूयात आता. बघा प्रश्न 21वा. 57 वजा चौरस बरोबर 45 तर चौरस बरोबर काय. तर लक्षात घेऊयात. अशाच काय करायचं, दोन संख्या आपल्याला दिलेल्या असतात, दोन संख्या आपल्याला दिलेल्या असतात, त्या दोघांची काय करायची आपल्याला वजाबाकी करायची, कारण इथं वजाबाकी चिन्ह आहे. मग 57 मधून किती गेले तर 45 राहतात. आपण काय करूया, वजाबाकी करूया. बघा 57 वजा किती म्हटले 45 म्हटले. आपण वजाबाकी करूया जेणेकरून आपल्याला उत्तर इथे मिळेल आपल्याला. ठीक आहे. बघा 7तून 5 गेले किती राहिले रे, इथं राहिले 2 आणि 5तून 4 गेले किती राहिले, 5तून 4 गेला राहिला 1. मग कितीमध्ये 1 नंबर उत्तर बघा बरं 12. पर्याय क्रमांक 1 मध्ये 102 आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये 12 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. बघा बरं किती सोपं आहे. आपण जोपर्यंत सोडून पाहणार नाही तोपर्यंत अशा गोष्टी आपल्या लक्षात येणार नाही, गणित आपल्या लक्षात येणार नाही. चला पुढचा प्रश्न पाहूया. एका टोपलीत 33 डाळिंब व दुसऱ्या टोपलीत 25 डाळिंब आहेत, तर दोन्ही टोपलीतील एकूण डाळिंब किती. आता एकूण म्हटलं कधी लक्षात घ्या, एकूण म्हटलं की बेरीज असते. एका टोपलीत किती आहे 33, अगोदर मांडणी करा 33ची. दुसऱ्या टोपलीत किती आहेत 25. आता काय करा 25 लिहा, एकाखाली एक लिहिले. मग एकूण विचारल्यामुळे काय करावं लागलं आपल्याला, बेरीज करावं लागेल. म्हणजे त्या टोपलीतले आणि या टोपलीतले एकत्र करायचे. एकत्र करणं म्हणजे बेरीज करणे. चला बेरीज करून पाहूयात. 5 आणि 3 8, 3 आणि 2 5, म्हणजे आपल्याला 58 डाळिंब एकूण मिळणार आहेत. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आपल्याला इथेच मिळालेलं आहे. जोपर्यंत आपण बेरीज करणार नाही तोपर्यंत आपल्याला येणार नाही. आणि कधीही लक्षात घ्या, एकूण विचारलं की तिथं काय येणार, बेरीज येणार. चला पुढचा प्रश्न पाहूया 23वा. खालीलपैकी चुकीचा पर्याय शोधा. त्रिकोणाला 3 कोण असतात, आपण काय करून मांडूयात. बघा चला त्रिकोण मांडला आपण. बघा त्रिकोणाला 3 कोण विचारले, हा एक कोण, हा एक कोण, हा एक कोण आहेत का. त्रिकोणाला 3 कोण 100% आहेत. त्रिकोणाला 3 बाजू असतात, आहेत की. बघा हे 1, हे 2, हे 3, दोन्ही पण बरोबर आहे. चुकीचा पर्याय विचारला. त्रिकोणाला 4 कोण असतात. आता त्रिकोणाला 4 कोण कुठून आले. त्रिकोण म्हणजे बघा हे एक कोण, हे दुसरा कोण आणि तिसरा कोण, 3च कोण असतात. 4 कुठून आले, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर मिळते. पर्याय त्रिकोणाला 4 कोण नसतात, त्रिकोणाला फक्त आणि फक्त 3 कोण असतात. आणि चौथा पर्याय काय म्हणलं, त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात 100%. बघा हा 1, हा 2 आणि हा 3. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू, 3 बाजू आणि 3 कोण असतात. त्रिकोणाला 4 कोण नसतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर काय आहे, चुकीचा पर्याय आहे. चला पुढचं पाहूयात. आता पुढच्या प्रश्नामध्ये काय विचारलं बघा. 15, 12, 42, 61, 95 या संख्या चढत्या क्रमाने लावल्या तर शेवटून दुसरी संख्या कोणती. प्रश्न जोपर्यंत तुम्हाला वाचत नाहीत त्यावेळी तोपर्यंत तुम्हाला उत्तर मिळणार नाही. आपण काय करू, अगोदर चढता क्रम मांडूया. चला मांडूया. चला बघा सर्वात छोटा अंक याच्यामध्ये कोणता आहे बरं, 12 मांडा अगोदर. नंतर थोडंसं मोठा कोणता आहे बघा 15 मांडा बाजूला. बघा कॉमा द्या, इथं कॉमा द्या. नंतर काय म्हटले 42 मांडा. नंतर काय करायचं आहे 42 मांडायचं आहे. नंतर पुन्हा कॉमा द्या. नंतर काय करायचं आहे 61 मांडायचं आहे. आणि एकदम शेवटी काय मांडायचं आहे 95 मांडायचं आहे. बघा आणि या दोघांच्या मधात देखील कॉमा. आता काय म्हटलं बघा आपल्याला की 15, 12, 42, 61, 95 या संख्या चढत्या क्रमाने लावल्या तर शेवटून दुसरी कोणती. इकडून दुसरी म्हणले का, नाही शेवटून दुसरी म्हणजे इकडून इकडे म्हणले शेवटून दुसरी. तर बघा 95 येईल 1 नंबरला आणि 61 येईल 2 नंबरला. मग 61 कुठं आलेले आपल्याला बघायचं आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये 95 आहे, 2 मध्ये 61 आहे, म्हणजे 100% आपला पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. 3 नंबरला आहे 42 आणि 4 नंबरला आहे 15. हे दोन्ही पण उत्तर काय झालेले चुकलेली आहेत. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे
35,41,51,91,82 या संख्या जर उतरत्या क्रमाने लावला तर मधली संख्या कोणती येते? उतरता क्रम म्हणजे काय? मोठ्याकडून छोट्याकडे. चला मांडूयात. सर्वात मोठी संख्या कोणती आहे बरं इथं? 91. मांडा 91. नंतर थोडी छोटी कोणती आहे? 82. मांडा 82. नंतर 82 थोडी छोटी कोणती आहे? 58. मांडा 58. 58 थोडी छोटी कोणती आहे? मांडा बरं 42. मांडा 42. आणि सर्वात छोटी किती? 15. शेवटी मांडा 15. प्रत्येकामध्ये कॉमा द्या जेणेकरून तुमच्या लक्षात येईल कोणती संख्या कुठे आहे. आता काय म्हटलंय? 91, 82, 58, 42, 15 उतरता क्रम लावलाय आणि यामध्ये तुम्हाला विचारलंय की सेंटरमधली कोणती मधली संख्या कोणती येते? तर बघा 91 एकूण कटला, 15 एकूण कटले, 82 इकडनं कटले, 42 इकडनं कटले, म्हणजे दोन्हीकडे अंक कटले. इकडे 2 कटले, इकडे 2 कटले, उरले किती? 58, जे की पर्याय क्रमांक 1 मध्ये त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. याचं उत्तर येते 58. चला पुढचा प्रश्न पाहूयात. आता पुढच्या प्रश्नामध्ये काय विचारले? खालीलपैकी कोणता प्राणी घराची राखण करतो? आता हा प्रश्न बघा, आज आपल्या प्रत्येक घरामध्ये पाळीव प्राणी असतात आणि घराचे रक्षण कोण करतो? बघा, जसं आपण एखाद्या खेडेगावामध्ये गेलो, एखाद्या घराजवळ जाताना तिथं जर आपल्याला पाळीव प्राणी दिसले तर त्यामध्ये आपल्याकडे पाहून जोरजोरानं भुंकतो, तो आपला कोण असतो? घराची राखण करणारा प्राणी असतो. उंट करतो का बरं घराची राखण? नाही. पर्याय क्रमांक 2 जे की कुत्रा आपल्या घराची राखण करतो. 3 नंबर आणि 4 नंबर येत नाही. 3 नंबरला आहे गाय आणि मेंढी आणि 4 नंबरला आहे बैल, जे की आपल्या घराचं रक्षण नाहीत करत. पर्याय क्रमांक 2 येते उत्तर, जे की आपल्या घराचं रक्षण करतात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्राण्याला शिंगे नसतात? शिंगे नसतात. बघा इथं गाय दिली, गायला शिंगे असतात का नाही बरं? असतात. शेळी दिली, बघा शेळीला शिंग असतात. आणि इकडं पण गाय दिली, बैल दिलाय, त्याला पण शिंग असतात. फक्त शिंग कोणाला नसतात? उंटाला. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. प्रश्न 28वा, खालीलपैकी कांगारू कोणता? आता बघा 1 नंबरचा तर सगळ्यांचं ओळखू याला सिंह. काही काही प्रश्न असे असतात जे की तुम्हाला पर्याय गाळत चालावे लागतात. 2 नंबरचा कांगारू येतो आणि 3 नंबरला बघा झेब्रा आणि 4 नंबरला रेनडियर किंवा त्याला आपण हरिण पण असं म्हणू शकतो, है की नाही? किंवा काळवीट म्हणा. पर्याय क्रमांक 2 हे काय? कांगारू आहे, जे की याच्या पोटाला काय असते? पिशवी असते. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. आपण चेक करतोय, मी ज्या पद्धतीनं स्पष्टीकरण सांगतोय त्या पद्धतीनं आपला पेपर चेक करून घ्या व्यवस्थित येत आहे का ते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी पाण्यामध्ये व जमिनीवर राहणारा प्राणी कोणता? बघा आता चित्र व्यवस्थित तुम्हाला लक्षात येत आहे. सर्व चित्र पाहायचे आणि उत्तर द्यायचं. बघा गोरिला राहील का बरं? नाही. हत्ती राहील का बरं पाण्यात? नाही. हे दोघं पण जंगलात राहतात. जिराफ हा देखील जंगलमध्ये राहतो. तर पाण्यामध्ये आणि जमिनीत तुम्ही जर डिस्कवरी चॅनल पाहत असाल किंवा इकडे तिकडे जर तुम्ही मोबाईलमध्ये वगैरे टी व्हीमध्ये पाहिला असाल तर मगरमच्छ बघा, मगरमच्छ हा जो मगर असतो हा काय आहे? जमिनीमध्ये पण असतो, म्हणजे जमिनीवर पण राहतो आणि पाण्यामध्ये पण पोहताना आपल्याला दिसून येतो. 30वा प्रश्न, म्हणून याचा पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. 30वा प्रश्न, खालीलपैकी संत्री कोणती आहे? आता बघा सर्वच मुलांना फळं खायला आवडतात आणि सर्व फळं जाणून आहेत. 1 नंबरला टरबूज येते, मग ही संत्री आहे का? नाही. 2 नंबर चित्र बघा पपई आहे, येईल का? नाही. 3 नंबरला बघा फणस आहे, येईल का? नाही. मग 4 नंबरचा पर्याय बघा, खालीपैकी संत्री कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर मिळेल. संत्री 4 नंबरची आहे. त्या नंबरचा प्रश्न बघा, प्रश्न 31वा, खालीपैकी कोणत्या फळामध्ये एक बी असते? हां, हे जर तुम्ही आता निरीक्षण केलं तर काही बऱ्याच विद्यार्थ्यांना चुकतंय आणि ती चूक दुरुस्त होण्यासाठी आपल्याला चित्र ओळखणं गरजेचं आहे. बघा आपण आंबा खातो की नाही खातो? 1 नंबरला बघा 1 नंबर चित्र आंबा आहे. बघा आंबा जर तुम्ही खाल्लं तर बघा आंब्यामध्ये तुम्हाला एकच कोय दिसते. बघा कोय. आपण काय करतो? जे त्याचा मगज आहे त्या आंब्यामधला मगज खातो आणि शेवटी कोय टणक असते, त्यामुळे आपण कोय काय करतो? फेकून देतो. थोडक्यात आंब्यातली कोय म्हणजे ही एक पण बी झाली. आता डाळिंब जर तुम्ही डाळिंबामध्ये भरपूर बिया असतात, है की नाही? त्यानंतर पुढचे बघा पपई आहे. त्यानंतर हे चित्र कोणतं आहे बघा? मोसंबी, संत्री, याच्यामध्ये पण काय असतात? भरपूर साऱ्या बिया असतात. तर आपल्याला बी कमी कशामध्ये असतात? तर आंब्यामध्ये असतात. आणि आंब्यासारखंच तुम्ही जर पाहिलं बोरामध्ये सुद्धा एकच बी असते, है की नाही? त्यानंतर तुम्ही जर आवळा बघितला त्याच्यामध्ये सुद्धा एकच असते. तर जांब असेल, टरबूज असेल, पपई असेल, सीताफळ असेल, यामध्ये भरपूर साऱ्या बिया असतात. पर्याय क्रमांक 1 नंबर त्याचं उत्तर मिळून जाईल. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, खालीपैकी कोणत्या भाजीला कापताना डोळ्याला पाणी येते? आता हे 100% सगळ्यांना माहिती आहे, किचनमध्येच असतात आपल्या. 1 नंबरला आहे बघा काकडी कापताना येईल का डोळ्याला पाणी? नाही. 2 नंबरला आहे बघा कांदा
तर 100% कांदा कापताना प्रत्येकाच्या डोळ्याला पाणी येते. आपली मम्मी बघा स्वयंपाक करताना मम्मी कांदा जर कापत असेल तर कांद्याची कापल्याच्या नंतर जी वाफ आहे ती डोळ्यामध्ये जाते आणि डोळ्याला पाणी येते. गाजर आणि मुळा हे दोन्ही पण कापताना डोळ्याला पाणी येतं का? नाही. खालचं चित्र बघा, खालीपैकी अद्रक कोणते? हां, अद्रक सर्वांना ओळखू येते. कोणी कोणी भाजीमध्ये पण टाकतं, कोणी कोणी चहामध्ये पण टाकतं. मग अद्रक 1 नंबरला मशरूम येईल का? नाही. 2 नंबरला वटाणा येईल का? नाही. मग अद्रक किती नंबरला आहे? पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आपल्याला मिळतं. आणि 4 नंबरला लौकी किंवा आपण त्याला कद्दू म्हणूयात, है की नाही? तर मग अद्रक कोणते? पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. त्यानंतर बघा 34वा प्रश्न, खालीलपैकी लाकडाचा टेबल कोण तयार करतो? आता बघा, लाकडाचा टेबल कोण तयार करतो? तर आपण जर पाहिलं असेल सुतार काम करणारा जो असतो तो लाकडापासून वस्तू बनवतो. आणि तर पर्याय क्रमांक 1 मध्येच आपल्याला दिसून येतं जो की सुतार काम करत आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1च त्याचं उत्तर मिळते. 2 नंबरला बघा, 2 नंबरच्या चित्रात जर तुम्ही पाहिलं तर इथं लोहार दिसतोय, 3 नंबरला सोनार दिसतोय आणि 4 नंबरला चांभार दिसतोय. इथं पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, बुटाला पॉलिश कोण करतो? आपण जर पाहिलं बस स्टँडला इकडे तिकडे तर आपण बुटाचं पॉलिश करणे, चप्पल शिवणे हे काम कोणाकडे करतो? चांभाराकडे करतो. बुटाला पॉलिश कोण करतो? तर तो आहे चांभार. पर्याय क्रमांक 2 हे चित्र आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येते. आता 36वा प्रश्न बघा, खालीलपैकी लोकमान्य टिळकांचा फोटो कोणता आहे? बघा, आपले जे थोर महान क्रांतिकारक होऊन गेलेले आहेत किंवा थोर व्यक्ती होऊन गेले त्यांची ओळख आपल्याला असणं खूप गरजेचे आहे. जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, सुभाषचंद्र बोस असतील, हे की नाही, अशा थोर महान व्यक्तींना, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, अशा थोर विचारवंतांचा आपण ओळख ठेवली पाहिजे त्यांची. तर यामध्ये विचारले तुम्हाला लोकमान्य टिळकांचा फोटो कुठं आहे? तो पर्याय क्रमांक 1च त्याचं उत्तर आपल्याला मिळून जाते. 2 नंबरला महात्मा गांधी आहेत, 3 नंबरला आणि 4 नंबरला बघा वेगवेगळे चित्र आपल्याला दिसून येतात. यामध्ये पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आपल्याला मिळताना दिसून येतं. बघा, नंतर विचारले डॉक्टर राजेंद्र प्रसादाचे चित्र कोणते? डॉक्टर राजेंद्र प्रसादचे चित्र कोणते? बघा, 1 नंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि 2 नंबरला आपल्याला दिसून येईल की डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपल्याला इथून दिसून येत आहेत. 3 आणि 4 नंबरचा येत नाही. 4 नंबरला छत्रपती शिवाजी महाराज आहेत, हे की नाही? 38वा प्रश्न बघा, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? आंबा कोय. बघा, आंब्यामध्ये कोय असते, आत्ताच सांगितलं, बरोबर आहे. बाभळामध्ये आठळी. बघा, आता कापसामध्ये सरकी असते आणि चिंचामध्ये चिंचूक असते, बरोबर आहे. बाभळीत आठवळी नसती, कारण आठवळी कशामध्ये असते? आठवळी ही बोरमध्ये असते, बोरामध्ये असते, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आपल्याला मिळतंय. तर बाभळामध्ये आठवळी असते का? नाही. चुकीची जोडी म्हणले, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न बघा 39वा, आपला राष्ट्रीय वृक्ष कोणता? आता जर तुम्ही पाहिलं असेल राष्ट्रीय वृक्ष विचारले तुम्हाला, राष्ट्रीय वृक्ष आंबा आहे का? बरं नाही. तर त्याचं उत्तर ते पर्याय क्रमांक 2 वड. राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? वड. आता सांगा 40वा प्रश्न, गुरुदेव कोणाला म्हणतात? महात्मा गांधीला म्हणतात का? नाही. महात्मा गांधीला राष्ट्रपिता असं म्हणतात. त्यानंतर रवींद्रनाथ टागोरला, बरोबर आहे, रवींद्रनाथ टागोरला गुरुदेव असं म्हणतात. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. सुभाषचंद्र बोस यांना नेताजी म्हणतात, तर जवाहरलाल नेहरू त्यांना पंडित किंवा चाचा असं संबोधतात किंवा म्हणतात, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आता पुढचा प्रश्न बघा, इथे आपल्याला अक्षरमाला दिलेली आहे जे की अल्फाबेट्स आहेत इंग्रजीमध्ये. ABCDE म्हणजे पूर्ण 5-5चे गट आहेत, है की नाही? ABCDE 5चा गट, FGHIJ 5चा गट, KLMNO 5चा गट, असे 5-5चे गट आहेत. तर 41वा प्रश्न काय म्हणतोय, वरील अक्षर मालिकेत उजवीकडून 7वे अक्षर कोणते? आता आपण काय करूयात, उजवीकडून म्हणजे कोणती? उजवीकडून बाजू म्हणजे ही उजवी बाजू असते आणि ही डावी बाजू असते. आता उजवीकडून 7वं अक्षर म्हणजे उजवीकडून इकडे यावं लागेल आपल्याला, उजवीकडून इकडे यावं लागेल. तर उजवीकडून 7वं अक्षर म्हणले तर बघा, Y हे पहिलं अक्षर आहे, X हे दुसरं आहे, त्यानंतर W हे तिसरं आहे, त्यानंतर V हे चौथा आहे, U हे 5वं आहे, त्याच्यानंतर Uच्या नंतर जर पाहिलं तर T हे 6वं आहे आणि S हे 7वं आहे. त्याला क्रमांक देऊयात 1 2 3 4 5 6 आणि 7. 7वं अक्षर विचारले जे की आपल्याला इथं पर्याय क्रमांक 2 मिळतोय, ज्याचं उत्तर येते यस. वरील अक्षर मालिकेत उजवीकडून 7वे अक्षर कोणतं? तर आपल्या उजवीकडून 7वं अक्षर मिळालेले यस. चला
पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न क्रमांक 42. यामध्ये काय विचारले बघा. 42 मध्ये वरील अक्षर मालिकेत आरच्या डावीकडील 5वं अक्षर कोणतं. बघा, वरील अक्षर मालिकेत आरच्या डावीकडचे 5वे अक्षर कोणते. आता आर कुठे बघा, हे इथं, हे आर इथं आहे. आरच्या डावीकडे म्हणले 5वं, म्हणजे डावीकडे म्हणजे इकडून इकडे जाणे लागल. मग इकडून इकडे जाण्यासाठी 5वं विचारले. आपण काय करूया, मांडणी करूयात. बघा इथं आर तर घेतलंय, आरच्या डावीकडं. मग आरच्या अगोदर येते क्यू, क्यूच्या अगोदर येते पी, क्यूच्या अगोदर येते पी, पीच्या अगोदर येते ओ, ओच्या अगोदर येते एन आणि एनच्या अगोदर येते एम. बघा आता आपण काय करू, नंबर देऊयात. आरच्या अगोदर म्हणले 7वं. 1 2 3 4 5. आरच्या डावीकडे 5वं अक्षर म्हणले, तर 5वं अक्षर कोणते आले बघा बरं इथं, यम, जे की आपल्या पर्याय क्रमांक 1 मध्ये त्याचं उत्तर आपल्याला मिळत आहे. 42चं उत्तर येते क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. VRTSNVDTA VJSVQA या मालिकेत सर्वात जास्त वेळेस आलेले अक्षर कोणते. सर्वात जास्त वेळेस विचारले म्हणजे परत अक्षर कोणतं आलेलं ते बघायचं. बघा आपण मोजूयात. पहिल्यांदा व्हीनं सुरुवात होते, व्ही मोजूयात. 1, हे बघा व्ही 2, हे व्ही 3 आणि हे व्ही 4. 4 वेळेस व्ही आलेले. आर बघा बरं 1, त्यानंतर एकदाच आलेले. टी बघा 1 2 वेळेस. यस बघा 1 2 वेळेस. तर आपल्याला इथंच जागलीच उत्तर मिळतं आपल्याला की सर्वात जास्त अक्षर कोणतं आलेलं आहे ते आहे व्ही, म्हणजे सर्वात जास्त वेळा अक्षर आलेलं आहे व्ही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालील संख्या मालेत समसंख्या किती आहेत. आत्ता सांगितली समसंख्येची व्याख्या, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 आणि 8 येतात त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात. मग इथं बघा 4 समसंख्या आलेली, 2 देखील आलेली आहे, त्यानंतर 8 देखील आलेली, 6 देखील आलेली, 2 देखील आलेली, 4 देखील आलेली. मग आता एकूण काउंट करा. 1 2 3 4 5 6, म्हणजे जवळपास 6 समसंख्या आपल्याला मिळतात. तर एकूण आपल्याला समसंख्या किती मिळतात, 6, जे की पर्याय क्रमांक 1 मध्ये त्याचं उत्तर आपल्याला मिळून येते, दिसून येत आहे. पुढचा प्रश्न बघा. खालील अंकमालेत 2 नंतर 7 किती वेळेस आलेले आहे. बघा आता 2 नंतर लगेच 7 किती वेळेस आलेलं. आपण काय करूयात, थोडंसं मानून घेऊयात म्हणजे जेणेकरून लक्षात येईल. बघा 2 नंतर 7 म्हणले, हा 1, हा बघा 2, हे बघा 3 आणि बघा 4. तोंडीच उत्तर मिळते, जास्त विचार करायची गरज नाही आहे. 2 नंतर लगेच 7 म्हणले. बघा इथं 2 नंतर 7 आलेलं आहे, इथं पण 2 नंतर 7 आलेलं आहे, इथे पण 2 नंतर 7 आलेलं आहे आणि इकडे शेवटी सुद्धा 2 नंबर 7 आलेलं आहे. म्हणजे किती वेळा आले बघा, 1 2 3 4. म्हणजे पर्याय कुठे आहे बघा, 4. पर्याय क्रमांक 4 मध्ये 4 आपल्याला पर्याय उत्तर मिळते. मग याचं उत्तर ते पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 46. खालील संख्या मालिकेत 7 अंक किती वेळेस आलेला आहे. सोपं आहे, काउंट करायचं, फक्त आपल्याला मोजायचं आहे. 1, हे बघा 2, हे बघा 3 आणि हा बघा 4. किती वेळेस आलेला आहे 7 अंक, 1 2 3 4, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. प्रश्न क्रमांक 47 ते 49. खालील प्रश्नात तंतोतंत आकृती. बघा तंतोतंत म्हणजे काय रे, जी आहे ती ॲज इट इज. इकडे बघा ही इथं प्रश्न आकृती दिली, इथं 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 आणि पर्याय क्रमांक दिलेले 1 2 3 4. जिथे दिसते तिथं जशाला तशी पाहून शोधणे, ओळखणे. आता इथं बघा हे सस्सा आहे, बघा सस्सा. इथं पण सस्सा आहे, इथं पण आहे, इथं पण आहे आणि इथं पण आहे, सगळीकडे सस्सा आहे. पण जशाला तशी तंतोतंत म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेले आहे, म्हणून त्याचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. इथं बघा इथं वाघ दिलाय, इथं पण वाघ आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. पण पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा जशाला तसा वाघ आपल्याला दिसून येतोय. प्रश्न क्रमांक 49. इथं बघा रेनडिअर दिलेला आहे, जशाला तसा ओळखायचा. 1 मध्ये आहे का बरं, नाही. इथं बघा 2 नंबरमध्ये आपल्याला उत्तर त्याचं मिळतंय, जे की पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आपल्याला आलेलं आहे, किंवा आपण त्याला हरिण म्हणूयात. ठीक आहे. प्रश्न 50. जरटबू यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा व दुसरे अक्षर ओळखा. सोपं आहे. जरटबू, त्याला थोडक्यात जरासं फास्ट वाचलं की आपल्याला टर बू आणि ज, टरबूज हा शब्द आपल्याला मिळणार आहे. तर तयार करा व दुसरे अक्षर म्हणले, टला पहिलं आणि रला दुसरं, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बघा दुसरंला आले, दुसरं अक्षर आले र.
तर कुठे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. चला, याच पद्धतीचे किती प्रश्न आपले सर्वांचे आलेले आहेत ते व्यवस्थित चेक करून घ्या आणि यानुसार तुम्ही स्वतःचा क्वेश्चन पेपर तपासून आपल्याला किती गुण प्राप्त होत आहेत, किती गुण मिळत आहेत हे चेक करायला विसरू नका. याच पद्धतीचे माझे नवनवीन व्हिडिओ माझ्या ओम्स अकॅडमीमध्ये मी अपलोड करत असतो आणि श्रेया परीक्षेचा पूर्ण अभ्यास माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला मिळेल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या ओम्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इयत्ता पहिलीची प्रश्नपत्रिका होती जी की आपल्याला समजावून सांगण्यात आली. पुढच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दुसरीची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह मी तुम्हा सर्वांना समजावून सांगेल. त्यावरून इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी ती प्रश्नपत्रिका आपली चेक करून घ्यायची आणि या आजच्या चेक केलेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये इयत्ता पहिलीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणाला किती गुण प्राप्त व्हायलेत, किती गुण प्राप्त झालेले आहेत त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा. आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.